कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा 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 मॅडम मॅडम काय तुम्ही ग्रेट आहात हो मॅडम, काय तुम्ही ग्रेट। तू तू इथे कसा आलास? अहो मॅडम जरा हळू बोला हळू बोला। माझ्या घरातून आधी बाहेर हो। अहो माका तुमका काहीतरी सांगूचा। काय बोलायचंय? पैसे हवेत अजून तुला? दरवेळेस पैसे मागूच येऊ व्हाया असा काय नाही ना। अहो तुमचं शुभचिंतक म्हणून येऊ शकते की नाही? म्हणजे अहो तुमचं अभिनंदन करू गेलंय मी। ह्या बघा, झाला गेला ना विसरून जावा, आणि तुम्ही पुढे काय करणार ना ता माका सांगा। एक मिनिट शिर्के, तू काय बोलतोयस ना मला काहीच कळत नाहीये। कसलं अभिनंदन? होळीच्या वेळी दादा खोतांच्या परी तुम्ही धक्का देऊन पाडलास। तिच्याच घरच्यांच्या समोर शितापीने तिचो काटो काढण्याचो काय प्लॅन केलास तुम्ही मॅडम। अहो गावभर सगळी चर्चा चालू आहे, आणि ही चर्चा कोणी लांबचे करत नाहीत, अहो तुमचे सख्य शेजारी करतात। म्हणून विचार केलंय बातमी खात्रीशीर आहे तेव्हा स्वतः जाऊन मॅडमचं अभिनंदन करून येऊया। शिर्के, तोंड सांभाळून बोल। मी कसलाही प्लॅन केला नव्हता, आणि मला निशीला काहीही करायचं नव्हतं। ज्यांनी कोणी तुला ही न्यूज दिली आहे ना ती खोटी आहे। मग शेजारच्या घरातल्या माणसांनी दिली असली तरी सुद्धा। आता तुम्ही म्हणताच ना म्हणून मी ऐकतोय आणि तुमच्या बोलण्यावर पण विश्वास ठेवतोय, पण मी काय म्हणतोय, तुम्ही मुद्दाम पाडलाच नसशाल ती का? पण त्या सगळ्या खोतांनी तुमच्यावर आळ घेतल्यानी, तुमचा अपमान केल्यानी ह्याचो राग तर इलो असतात ना तुमका। माका काय वाटता, तुमका तुमच्या नवऱ्याच्या आणि तुमच्या मुलाच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी ना त्या खोत्याच्या मुलीन खोटेरडेपणा केलेलो आहे सगळं। अहो ती दिसता तशी भोळी नाया, एक नंबरची डांबरट पोरगी आहे ती। माका तर सारखा वाटता त्या होळीच्या अपघातात निशीचा काय बरा वाईट झाला असता ना तर तुमच्या डोक्याची ब्यात गेली असती। शिर्के, ब्यात तर माझ्या मागे लागली आहे तुझी। तिथे आल्यावर तुझ्यासारख्या माणसाबरोबर मी हात मिळवला, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती। तुझं ऐकलं आणि माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला, आणि आता तर तू तुझी लिमिट क्रॉसच केली। माझ्या होणाऱ्या सूर्यबद्दल असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? याच्या आधी माझ्या मुलाने तुला घराबाहेर काढलं होतं ना, तरी सुद्धा इथे येण्याचं धाडस केलंस। नीरज परत येण्याच्या आधी इथून निघ, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।